हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज बाबू मला म्हटला होता की रात्री की मम्मी मला गुलाबजाम खायचे, म्हणजे मोबाईल घेतल्यानंतर तो रेसिपी वगैरे बघतो, तर त्याच्यात त्याने गुलाबजामची रेसिपी पाहिली होती. त्याला गुलाबजाम खाऊ वाटले. बाहेरून आणायला तर परवडत नाही आणि आम्हाला बाहेरून काय आणून द्यायला कोणी नसतं, पण त्यासाठी मी म्हटलं चल ठीक आहे, तू रेसिपी पाहिली तर आपण घरातच बनवू. रव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी रवा घेतला, थोडीशी मिल्क पावडर घेतली, वेलची घेतली, साखर घेतली, रवा रवा आणि मिल्क पावडर आहे ती मी मिक्सरमधून बारीक करून घेतली, कारण रवा आहे तो मोठा होता, खूप जाड होता, तो असा थोडासा बारीक करून घेतला मिक्सरमध्ये फिरवून. गॅसवरती पातेलं ठेवलं आणि पाक बनवायला घेतला. 3 वाटी साखर घेतली होती मी, 3 वाटेच पाणी पण घेतलं आणि तोपर्यंत मी पाक बनवायला ठेवला. त्यामध्ये पण थोडीशी वेलची कुटून टाकली. नंतर ही मी गाळणीच्या सहाय्याने काढून घेणार आहे. तोपर्यंत 2-3 उकळी आली की मी नंतर ही वेलची आहे ती काढून घेणार आहे आणि थोडीशी साखरेची काळी काळी मळी राहते ती सुद्धा मी काढून घेणार आहे. तर मी आता मिश्रण बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये दूध टाकलं. दूध गरम होईपर्यंत म्हटलं, कारण खवा नाही आहे त्यासाठी मी दुधात हे मिश्रण आहे ते शिजवून घेणार आहे. दुधाला चांगली उकळी आली की ते मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं. मी त्याच्यात सुद्धा वेलची टाकली होती कारण छान वास येतो. दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण हे मिश्रण आहे ते यामध्ये टाकणार आहोत. तर मला तुम्ही फेसबुकवरती खूप भरभरून प्रेम दिलं, तर तसंच प्रेम मला यूट्यूब चॅनलवरती पण द्या, कारण मला सपोर्टची खूप 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 गरज आहे. सध्या मी खूप डिप्रेशनमध्ये आहे. छान असं आपलं मिश्रण आहे ते शिजलं. थंड झाल्याच्या नंतर, म्हणजे जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही, थोडंसं गरम असतानाच आपण हे असं छान प्रकारे मळून घ्यायचं. मायरा मध्ये मध्ये करते, तिला घेऊन मी सगळी कामं करत असते आणि व्हिडिओची एडिटिंग पण तिला घेऊनच करत असते, त्यासाठी तिचा आवाज इग्नोर करा. मिश्रणाचे छान असे गोळे करून घ्यायचे, जसे की आपण खव्याचे किंवा प्रेमिक्स जे आणतो गुलाबजामचं, त्याचे गोळे कसे पटकन गोल गोल होतात तसेच गोळे होतात. तुम्ही पाहू शकता ते अगदी 2 ते 3 मिनिटात एवढे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. गॅसवरती मी कढईमध्ये तूप गरम केलं आणि एक गोळा टाकला. ते तूप आहे ते चांगलं गरम झाले. तुपाचाच वापर करायचा, जेणेकरून तेलाचा वापर करायचा नाही, कारण तेलाचा हे वास येतो, तुपाचा वास येत नाही आणि जरी आला तरी छान येतो. त्यामध्ये मी हे सगळे छोटे छोटे गोळे केलेले होते ते टाकले आणि तळून घेतले. पाक इकडं थोडासा गरमच आहे, तोपर्यंत मी ते गोळे आहेत ते फ्राय करून घेतले, त्याच्यामध्ये टाकून घेते. सगळे गुलाबजाम आहे ते मी फ्राय केले, म्हणजे तळून घेतले आणि त्या पाकामध्ये टाकले. छान असं, म्हणजे रव्याचेच आहेत पण वाटणार सुद्धा नाहीत की रव्याचे आहेत, एवढे टेस्टला छान झालेले आहेत. वेलची ही मी चाळणीनुसार काढून घेतली होती. छान असं हे मी थंड करायला ठेवलं आणि नंतर मग मी आज जेवणामध्ये ही खिचडीच केली होती. संध्याकाळी म्हटलं काहीतरी करावं छान असं जेवण, कारण हे गुलाबजाम पण केले आणि बाकीची पण कामांनी मला खूप कंटाळा आला होता. तर छान अशी मी मुगाची खिचडी केली. म्हटलं आता जेवण करून घ्यावं, तर मी एकटीच जेवायला बसले, कारण आज बाबूचे पप्पा आहेत ते जेवायला येणार नव्हते. जेवण वगैरे केलं आणि म्हटलं मायरा झोपली तर थोडंसं साडीचं शूट करावं, त्यासाठी मी साडी घातली. साडी घालत होती तेवढ्यातच मायरा उठली आणि मायरा मध्ये मध्ये करत होती, त्यासाठी एवढं काय मला शूट घेता आलं नाही आणि व्हिडिओ पण काढता आले नाहीत, कारण ही साडी पण खूप हेवी होती. तरी पण मी थोडंसं शूट घेतलं आणि साडी काढून टाकली. 4 वाजता मी बाबूला भेळ आणायला लावली होती. भेळ ही खूप टेस्टी होती. भेळ खाल्ली. संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक करून लगेचच किचन वगैरे मी सगळं आवरून घेतलं. छान असं जेवण वगैरे केल्यानंतर किचन हे रात्रीच फ्रेश करून घेते मी, म्हणजे सकाळी आहे ते फ्रेश वाटतं, नाहीतर किचनमध्ये येऊसुद्धा वाटत नाही. तुम्ही पाहू शकता छान असं किचन वगैरे भांडे वगैरे सगळे मी आज रात्रीच घासून ठेवले, कारण उद्या शुक्रवार होता आणि शुक्रवारचा मला उपवास असतो वैभवलक्ष्मीचा, त्यासाठी मी हे सगळं रात्रीचंच करून घेते. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अधूनमधून जो मायराचा आवाज जो आहे तो सगळ्यांनी इग्नोर करा, कारण माझी छोटी मुलगी आहे, तिला बघून मला करावं लागतं.